बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये सेतू कार्यालयामध्ये वकिलासह एकावर प्राणघातक हल्ला झाला। हल्ल्यामध्ये वकिलासह अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याचं कळतंय। नाशिकच्या माणसांगवीमधील ही घटना असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली आहे। तर वकिलावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीला कोर्टामध्ये हजर करताना वकिलांचा जमाव कोर्टाबाहेर जमला होता। संतप्त वकिलांकडून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। आज केवळ पोलिसांनी एका आरोपीला अटक करून आणलेले होते, परंतु 3 आरोपी जे अज्ञात लोक आहेत ते फरार आहे आणि निश्चितच त्याच्यात हत्यार किंवा आणखीन त्याचा गुन्ह्याचा उद्देश हे याच्यासाठी याचा सुगाव लागणं गरजेचं होतं आणि न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली। सर्व वकिलांची आमची एकच मागणी की याच्यामध्ये ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जो मंजूर व्हायला पाहिजे, कारण आपण बघितलं असेल का नित्यनेमाने आता मागच्या काळात सुद्धा या कोर्ट आवारामध्ये एका वकील बंधूवर हल्ला झालेला होता आणि जे लोक अशिलांसाठी भांडतात तेच जर सुरक्षित नसतील तर ही बाब निषेधार्थ आहे आणि आम्ही निश्चितच या संबंधात मोठ्या प्रमाणे आंदोलन करणार आहोत।